बाय बाय. मित्रांनो, तर तुम्ही ब्लॉगचा टायटल बघितला असेलच. अभी इसको बाय बाय करने का समय आ गेला है, पर आज नहीं कल. सो आता आम्ही आज घुमेंगे यार, काहीतरी लागलंय याला. तर आज आम्ही चाललोय पहिला लुरे केव्हन्सला, त्याच्यानंतर मग बघाल तुम्ही कुठे जाणार ते. सगळंच काय डिस्क्लोज नाही करत व्लॉग मध्ये आता स्टार्टिंगलाच. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. चला लुरे केव्हन्सला. Damn, you got me feeling high on life, riding that pina colada silent night. I'm so sure I'll be freaking out. You're only one drink from messing up. You make me. नेहमीचा अड्डा. आता काय दाखवत बसणार ना आतमध्ये. सेम तेच. पटकन जाऊ, काहीतरी खाऊ आणि निघू लुरेला. स्टारबक्सचा कार्यक्रम झालाय. तेच मी दाखवत बसलो ना आतमध्ये. आता इकडनं 25 to 30 मिनिट्सवर लुरे केव्हन्स आहेत. आता डायरेक्ट लुरे केव्हन्सला पोहोचल्यानंतरच स्टार्ट करतो. लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम टू लुरे केव्हन्स. आता तुम्ही जर माझा खूप आधीचे व्लॉग्स बघत असाल, तुम्ही जर मला फॉलो करत असाल आणि त्याच्यामध्ये मी डिक्सी केव्हन्सला गेलो, तर डिक्सी केव्हन्सचं मोठं व्हर्जन आणि खूप बाप व्हर्जन म्हणजे लुरे केव्हन्स. हे थोडं घरापेक्षा लांब आहे माझ्या, म्हणून मी पहिला ऑप्ट नव्हतं केलेलं. पण आता टुवर्ड्स वॉशिंग्टन जाताना लुरे केव्हन्स लागतं, म्हणून क्यों नाही. आणि आईची फ्लाईट उद्या आहे. उद्या म्हणजे सॅटरडे, तुमच्यासाठी काल. तर म्हटलं नुसतंच काय जाऊन ड्रॉप करून यायचं, तर हे 2 स्पॉट कव्हर करायचे आम्हालाच काहीही करून. काय मातोश्री, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. हा, भारी आहे. म्हणजे असं आता आतमध्ये बघूया काय कसं आहे, एक्सप्लोर करूया जरा भटकंती. $68 झाले. $34 पर पर्सन तिकीट आहे. आता आतमध्ये बघूया वर्थ आहे का नाही. तर बेसिकली मी वर होतो, वरनं असं गोल चक्कर मारून खाली आलोय. एंट्रन्स इकडे. आतमध्ये काळोख आणि डीम लाईट असं. भाई मी डिक्सी बघितले, मला याचा आयडिया नाही आता कसं काय ते, बट रिव्ह्यूज ऐकले होते, खूप बाप आहे. सो लेट्स सी. हो आतमध्ये आल्या टेम्परेचर जे ड्रॉप झाले, डायरेक्ट थंडगार, डायरेक्ट चिल्ड. खूप भारी आहे. बट अरे हे तर काहीच नाही, इथून सुरुवात आहे. सो आपण स्कूलमध्ये जे शिकलो होतो, स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स, त्याचं हे फॉर्मेशन आहे. हे जे दिसतंय मागे, वर्षानुवर्ष वरना पाणी ड्रिप होत त्याचं जे दगडाचं जे काही मिनरल्स असतात, ते मिनरल्सनी हे फॉर्मेशन होतं आणि ते डायरेक्ट जमिनीला टच होतं. सो जमिनीला काही जे टच झालेले आहेत ते लेजिट करोडो वर्षांपूर्वीचे आहेत आणि त्याला हात लावायला सक्त म्हणे. आपण बघा ना, मेणबत्तीचं मेण कसं वितळून खाली येतं, तसं वाटतंय सेम आहे. अँड्र्यू कॅम्पेल, बेंटन स्टेबिन्स आणि विलियम कॅम्पेल यांच्यासह स्थानिक लोकांच्या एका गटाने 13 ऑगस्ट 1878 रोजी लुरे केव्हन्सचा शोध लावला. तेव्हापासून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी ही गुहा पर्यटकांचे एक लोकप्रिय आकर्षण बनली आहे. खनिज समृद्ध पाण्याच्या हळूहळू टपकण्याने लाखो वर्षांपासून तयार झालेल्या त्यांच्या प्रभावी स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्ससाठी या गुहा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याचे महत्त्व आणि अद्वितीय भूगर्भीय वैशिष्ट्ये ओळखून लुरे केव्हन्स हे 1974 पासून राष्ट्रीय नैसर्गिक स्थळ म्हणून नियुक्त केले गेले आहेत. पर्यटक गुहांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य जाणून घेण्यासाठी मार्गदर्शित सहली घेऊ शकतात, जसे मी घेतोय.
हे बघ ना, हे रिफ्लेक्शन पूल सारखं आहे. ते पाणी आहे आणि ते एकदम शांत आहे. सो ते रिफ्लेक्शन पूल सारखं ऍक्ट करतं. कसं दाखवतो थांबा. ते आज तकवर तो प्रोग्राम लागायचा बा पहिला, अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनिक. तसंच वाटतंय भाई. हे काय आहे मागे? अफलातून. म्हणजे पैसा वसूल मित्रा, पैसा वसूल. हे लाईफमध्ये असं ॲडव्हेंचर करणं किंवा भटकंती करणं इज लाईक खरंच नेसेसरी आहे. आणि किती शांत आहे. लोकांचा आवाज सोडला तर खूप शांतता, मस्त असं पीसफुल. आणि वाटणार पण नाही की एकदम ऑल ऑफ अ सडन डोंगरांमध्ये अशी जागा आहे. Please don't touch. ही विशिंग वेल आहे आणि या वेलमध्ये आत्तापर्यंत 11,80,268.32 डॉलर टाकण्यात आलेले आहेत. 11 लाख डॉलर. आई कॅमेरा पकड, मी जरा पाण्यामध्ये उतरतोय. बाहेर आल्यानंतर डोळे उघडतच नाहीत, एवढी गरमी. सुरेश दादा इकडनं एंट्रन्स आहे. हो 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 हो. ये नाही सही आहे ना. ही आपल्या तलावपाळीची घोडागाडी, ही वाली बग्गी. बग्गी. म्हणजे 1000 काय म्हणतोय, 124 वर्ष जुनी आहे ती मागची ब्लॅकवाली. 1900 माउंटेन वेगन हॅक. भाई सगळे फोर्ड 1913, 1900 असे सगळे. 1915. हे बघ चेरिवली, श्रीवल्ली. इट्स शेव्हरोले. ओके. अँड इट्स फोर्ड. मित्रा रोल्स रॉय. फक्त कमेंट करा, घेऊ का नको. मॉडेल S टूर वेगन, म्हणजे त्या काळची वाटतं S प्लस वाटतं. हो 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 हो. भाई त्या काळी मर्सिडीज बेंचची गाडी 110 मैल परला पडायची. 110 माइल्स पर आवर म्हणजे अप्रॉक्सिमेट 200 पर्यंतचं स्पीड. ही गाडी विषय गंभीर आहे मित्रा इकडचा. एक नंबर आहे. संपलं. 11:36 आणि आमचं लुरे केव्हन्सचा
विषय आटपलाय. आता 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 आम्ही चाललो आहे द ग्रेट फॉल्सला, विच इज नियर व्हर्जिनिया आणि मेरीलँड बॉर्डरला. एक मिनटं भाई, आपली गाडी कुठे आहे? गाडीचा विषय कुठे आहे? आपला गाडीचा विषय कुठे? लेफ्टला. हां, मिळाली. सो नाव वी आर गोइंग टू द ग्रेट फॉल्स. जाता जाता कुठेतरी लंच करू आम्ही. आईनी भाजी आणि भाकरी घेतली आहे सोबत. लंच करून मग द ग्रेट फॉल्सला जाऊ आणि मग बघू ग्रेट फॉल्सला कसा काय विषय आहे तिकडचा. सो लेट्स गो. 2:09 आणि आम्ही पोचलो आहे द ग्रेट फॉल्स पार्कला. आता हा ग्रेट फॉल्स पार्क येतो व्हर्जिनिया आणि मेरीलँडच्या बॉर्डरला आणि पर कार $20 एंट्री फी आहे. केवढे छापतात हे लोक, सगळीकडनं मौका मिळेल तिकडनं पैसे. आता जसं मी बोललो होतो, आईने जेवण आणलं आहे घरना आणि इकडे पिकनिक टेबल्स पण आहेत. सो आम्ही तिथे बसून मस्त हाणेश्वर कार्यक्रम करणार आहे जेवायचा. लई जोराचं भूक लागली आहे आणि लई जोराचं, कारण की आम्ही 1 टन चुकलो आणि 15 मिनटं लेट झालो. 1 टन, कारण की आम्ही येताना जो रोड लागतो तो वॉशिंग्टनचा हायवे. भाई स्पायडरमॅनचं जाळं येते कुठून कुठे, बट फायनली आलो 15 मिनटं लेट. स्कूलच्या पिकनिकला आलं का वाटतंय फील एकदम असं. माझी आवडती भाजी फ्लावरची मिक्स भाजी, खरडा आणि भाकरी. काय आलं, खाण्याचा कार्यक्रम पूर्ण झालाय. अन्न हे पूर्ण ब्रह्म, फर्स्ट क्लास एकदम. आता आम्ही चाललोय ओव्हरलुक 1ला. सो ग्रेट फॉल्सला 3 ओव्हरलुक आहेत ज्याकडनं आपण फॉल बघू शकतो. सो पहिला ओव्हरलुकला चाललोय. लेट सी कसं आहे. आलो आपण. आर यू सिरियस? 1 मिनिटात. भाई डायरेक्ट वर चढलोय, टोकाला उभं आहे. हे ना, हे मध्ये नसताना तर मजा आली असते. अजून अख्खं पाणी दिसलं असतं क्लिअर. सो बेसिकली असे 3, 4, 5 असे मल्टिपल स्रोत आहेत पाण्याचे आणि खूप ह्यूज आहे, खूप ग्रेट आहे, म्हणून तो ग्रेट फॉल्स. ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचा झाला आमच्या दोघांचा तर एवढा काय खास नाही वाटला मला फॉल्स. ग्रेट फॉल्स म्हणजे असं जे नाव दिलं आहे ग्रेट फॉल्स अँड ऑल. डिसअपॉइंटमेंट मिळाली म्हणजे $20 जे घेतले आमच्याकडनं एंट्री फी पर कार. अजिबात नाही. कुठून घाम आले आणि काय काय भिजलंय. नको सांगू. नाही सांगत. एक्सप्लिसिट कंटेंट होईल नाही तर मात्र शोकात. आणि हे इकडचे लोक, यांना काहीही फरक पडत नाही. आमचं हॉटेल आहे हिल्टन. तर 1 नाईटला बुकिंग केलं आहे मी हिल्टनसाठी. 1 नाईटसाठी बुकिंग केलं आहे मी हिल्टनमध्ये. क्रम चुकतोय. हां, सो लेट सी कसं आहे काय हॉटेल. लई गरमी आहे, बट चिकाट झालाय सगळा. रिसेप्शन तिथे.
हो भाई साहब, एक नंबर. आई बाहेरच राहिली. मातोश्री यावे आपण. ते संडास कार्यक्रम, आंघोळ कार्यक्रम, ते बघाबघी कार्यक्रम, क्लॉसेट पण दिलं यांनी. हिल्टन आहे भाई, विषय हार्ड. सो वी आर ऑल सेट टू गो टू जोधपुर. Let me correct, Jodhpur is a restaurant over here which serves like authentic Rajasthani north side thalis. मी इंग्लिश का बोलतोय. एनिवे, सो आम्ही आता लिफ्ट. सो आमचा आता आराम करून झालाय. घे लिफ्ट कर. सो आमचा आता आराम निवांत करून झालाय. दुपारपासून गप्पा टप्पा मारत बसलो नाही. धक्का नाही खाली. चिल मारा. अभी हम जा रहे 7 वाजले बरोबर जोधपूरला. आम्ही आलोय जोधपूर. रॉयल व्हेजिटेरियन एक्सपिरियन्स. बघू काय रॉयल आहे, बघू काय एक्सपिरियन्स आहे. चल. हो भाई लईच बाप वाटतंय असं रॉयल कारभार. चकाचक टकाटक. ऑलेटची काय भेटते ते खायला. बाबा फायनल. थँक्यू. भाई ती काही बोलत नाही. सोडतो फक्त आता. भाई साहब, काय म्हणजे हवं कसं येते तशी अशी किक लागली. आपण अर्ध्या तासात भाई मी थाळी आली. फक्त ब्लॉग शूट केला, म्हणजे ते व्हिडिओ शूट केला. बाकी सगळं उडत. पहिला तोडली. बापरे, मी किती वर्षांनी खाल्ली एवढं ऑथेंटिक. किती वर्षांनी. US मध्ये तरी पहिल्यांदा. बाकी असं ते कुर्मा भाजी किंवा आपले बटरवाली ती कुठली ती मखनी ग्रेव्हीवाली भाज्या भरपूर खाल्ल्यात. बट भाई साहब इथपर्यंत भरलं आणि इथपर्यंत असं मन पण असं प्रफुल्लित झालं. हो माय गॉड, एक नंबर. टोटल बिल झालं दोघांचं $64. यु नो दॅट. 64. बघू नको माझ्याकडे. दिस इज US. आता चाललोय परत हॉटेलला. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो दिस इज द नेक्स्ट डे, म्हणजे सॅटरडे, म्हणजेच आज. सकाळचे 6:15 झालेत आणि आम्ही आलोय खाली ब्रेकफास्ट करायला. बघू ब्रेकफास्टला काय आहे. त्या ब्रेकफास्ट बफेला कुपन असतं. कुपन घ्यावं लागतं, नाहीतर मग पे करायचं. सो माझ्या रूममध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. चल. काय याच्यामध्ये बघ. पॅनकेक, पोर्क, बेकन, ब्रेकफास्ट, पोटॅटोज. बघ लवकर. त्याच्यामध्ये बटाटे आहेत बघ. बटाट्याची भाजी. ओके. बटाट्याची भाजी आहे. स्क्रॅम्बल्ड एग्स. अंडा खाऊ शकतो आपण. हां, अंडा शकशुका. सो ब्रेकफास्ट असं काहीतरी दिसतोय. हे बटाट्याची भाजी, हे अंड, पायनॅपल, पॅनकेक्स आहेत आणि हे मेपल सिरप आहे. पॅनकेक म्हणजे आपले साधे उत्तप्पे. चलो
स्वाहा करते हैं। और हम पहुंच गए हैं वॉशिंगटन डलस एयरपोर्ट। माय मम्मा इज व्हेरी एक्साइटेड टू गो टू इंडिया। ही बॅग लईच जड झाली आहे, ती अशी पण ढकलत नाही तशी पण ढकलत नाही, काय भरलंय एवढं? थँक्यू। मागून मी आलोच। बाय बाय, चल बाय 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 बोललोय। ॲक्च्युली त्या गेटला गेलेलो मी, वेस्ट गेटला, बट वेस्ट गेट बिझी असल्या कारणाने आम्हाला ईस्ट गेटला पाठवलं। आणि आता आई जोपर्यंत तिचं गेटपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी थांबतो बाहेर। इट विल टेक अप्रॉक्सिमेटली 20 मिनिट्स आणि नंतर मग मी इकडनं निघीन बॅक टू रोहनोक गाडीने। सो आई गेटवर गेली, तिकडनं मग मी आतमध्ये आलो, गाडीत आलो। आता मी निघतोय बॅक टू रोहनोक। रोहनोकचं ETA दाखवते 3 तास 22 मिनटं, 221 माइल्स। पहिला फ्युएल स्टॉप घेतो, एक फ्युएल भरून घेतो आणि जातो रोहनोकला। 11:33 दाखवते, तोपर्यंत आईची फ्लाईट टेकऑफ झालेली असेल। 10:55 11ला आईची फ्लाईट टेकऑफ होईलच। सो मी निघतोय आणि या नोटवर मी आज व्लॉग एंड करून टाकतो इकडे। मी तोच प्रवास परत शूट नाही करणार आहे। सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। आय बिलीव्ह तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, बघा नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बाय बाय।